हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचं अनफॉर्च्युनेटली महाडिस्कॉम आणि महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन नाही झालं. मला असं वाटते की ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे आणि ते सेलिब्रेट पण करत असतील आणि अल्टिमेटली त्यांचं टेन्शन वगैरे गेलेलं असेल. म्हणजे ना आता रिलॅक्स लाईफ आहे, बढियापैकी जॉब वगैरे आहे. तर मग राहिलेले लोकांचं काय, त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह राहते. पण असं नाही आहे की तुम्ही ज्या फेजमधून आता जात आहे त्यामधून मी किंवा काही लोक आणखी पण गेलेले नाही. तर जेव्हा 2022चा जेव्हा पेपर होता तेव्हा पण त्याचा रिझल्ट वगैरे आला, मी पण एक्सपेक्ट करत होतो की माझं सिलेक्शन होऊन जाईल. पण अनफॉर्च्युनेटली माझं त्या लिस्टमध्ये नाव नाही दिसलं मला. कारण की जेव्हा आपण सर्च वगैरे करतो तेव्हा जेव्हा दिसत नाही ना तेव्हा लय बेकार वाटते यार, खरंच. एवढं बेकार म्हणजे 2-3 दिवस तर बेकार जातेच म्हणा. पण ठीक आहे. आता कसं राहते, मी तुम्हाला आधी पण म्हटलेलं होतं की ह्या एक्झाम पुन्हा येत नाही, असा चान्स नाही भेटत. आणि 500, 600, 700 जागा ज्या होत्या दोन्ही मिळून जेवढ्या पण होत्या मॅक्झिमम होत्या, त्याच्यातही तुमचं सिलेक्शन नाही झालं म्हणजे तुम्ही कुठेतरी लॅग करत आहे. आता याच्यात 2 कॅटेगरीचे स्टुडंट आहे ज्यांचं म्हणजे कट ऑफच्या 5 मार्क्स पेक्षा कमी पर्यंत आहे. म्हणजे सपोज 60चा कट ऑफ आहे आणि त्यांना 55 भेटले आहे. 55, 56, 57, 58, 59, 60. 60चा कट ऑफ बसला तर त्यांचं कसं बाय लक म्हणजे त्याचं थोडंफार लक किंवा मग क्वेश्चनचं सिलेक्शन किंवा मग थोडंसं कुठेतरी त्या दिवशी मिस्टेक झाल्या असेल, त्यामुळे थोडं ते लॅगमध्ये आलेले आहे. पण तुमचा जर जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 5 पेक्षा जास्त आहे मार्क्स इकडे बॅक साईडनं, तर मग तुमचा अभ्यास ऑलरेडी कमीच होता, ते तुम्ही मान्य करा आणि पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर करा. आता यामध्ये आणखी एक असं आहे की ट्रान्सको आणि डिस्कॉम दोन्ही पण रिझल्ट आलेले आहे आणि मॅक्झिमम जे डिस्कॉम मध्ये आहे तेच ट्रान्सको मध्ये पण आहे. तर मग डिस्कॉमची वेटिंग लिस्ट जर त्यांनी लवकरात लवकर लावली तर मग ते पूर्ण खालीच होणार आहे, म्हणजे मॅक्झिमम खालीच होणार आहे. तर याची मग तिकडे वॅकन्सीज राहील. आणि जनकोमध्ये पण मला बऱ्यापैकी स्टुडंट दिसले जे ट्रान्सकोमध्ये सिलेक्ट झालेले आहे, तर ते पण तिकडे स्विच होणार. तर इकडे पण 20-25 20 जागा मे बी जनकोमध्ये पुन्हा ऍड होणार. तर इकडे पण आहे आणि तिकडे पण बऱ्यापैकी डिस्कॉम आणि याची वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी क्लिअर होणार. आणि ट्रान्सकोमध्ये काही सपोज डीबी मध्ये काही कोणाचा प्रॉब्लेम आला किंवा मग सपोज जे डिस्कॉमच प्रिफर करेल आणि जे जंकोच प्रिफर करेल तर त्याच्या पण काही जागा ज्या राहतील त्या राहतील, पण ट्रान्सकोमध्ये कमी होणार, वेटिंग लिस्ट कमी क्लिअर होणार. म्हणजे आता माहित नाही पण माझ्या हिशोबाने तसं, पण डिस्कॉम आणि जनरेशनची वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. तर ज्यांचं मग इकडे वेटिंग मध्ये असेल तर मग त्यांचं पण म्हणजे 2-4च नावं खाली, तर त्यांचं पण होऊन जाणार. डिस्कॉम मध्ये आणखी पण जास्त खाली असेल तरी होऊन जाईल आणि जनको मध्ये थोडे 2-4 जे 1-2 जे पण राहतील वेटिंग मध्ये ते नंबर त्यांना कॉल येऊन जाईल जॉईनिंगचा. मग आता ज्यांचं झालंच नाही, आता इथेही नाही आहे, वेटिंग मध्ये पण नाही आहे आणि इकडे पण नाही आहे, कुठेच नाही आहे सध्या, तर तुम्ही पुन्हा चांगला प्रयत्न चालूच ठेवा. आणि ज्या पीएसयू आहे सेंट्रलच्या तर चालूच राहते, एसएससी जेई वगैरे, बीएमसी जेई पण आहे, तुम्ही डिप्लोमा वाले असेल, पीजीसीएल डीटी पण आहे, एसएससी जेई पण येणार आहे. तर त्याची एक्झाम तुम्ही देऊ शकता आणि पीएसयूच्या एक्झाम चालूच राहतात, जसं भेल वगैरेची रिक्रुटमेंट राहते त्याच्यावर तुम्ही फोकस करा. डीएफसीसीआयएल पण राहते, तर त्याचे फॉर्म भरले नसतील तर म्हणजे भरावे लागत होते तुम्ही इन केस. आता नाही भरले असेल तर याच्यानंतर सेंट्रल पीएसयू ऑप्शन आहे तुमच्याकडे, एसएससी जेई आहे आणि आपले जेईआय एमआयडीसी आहे, पण त्याला वेळ लागत. आणि दुसरा क्वेश्चन असं पण राहते की मग आता याची रिक्रुटमेंट झाली आहे, मग आता एमएससीबी मध्ये कधी येणार. तर बघा, हे जे रिक्रुटमेंट आहे ते चालूच आहे. जसं आता जनरेशनची वेटिंग लिस्टचा डीबी आला, डिस्कॉम अटकलेला आहे तिकडे आणि ट्रान्समिशनचा डीबी आहे. तर हे पूर्ण प्रोसेस झाल्यावर नवीन रिक्रुटमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. पूर्ण प्रोसेस झाल्यावर किंवा मग डीबी वगैरे झाल्यावर, त्यांची अपॉइंटमेंट लेटर आल्यावर ते नंतर होणार. म्हणजे आणखी 2-3 महिने लागू शकतात जर त्यांना करायचीच असेल तर. नाही करायची असेल तर आणखी जास्त टाइम लागू शकतो. तर तुम्ही बाकी पीएसयू वर फोकस करा आणि आपलं टेक्निकल चांगलं करून ठेवा, जेणेकरून मग जशा याच्या रिक्रुटमेंट येणार तर तुम्हाला फक्त नॉन टेक्निकल करावं लागेल. तुम्हाला माहितच पडलं असेल तुम्ही लॅग कुठं करत आहात, तर ते ऍक्सेप्ट करून तुम्ही पुढे मूव्ह ऑन करा. नाही तर मग तुम्ही जर याच्याच मागे लागाल तर मग तिकडे आणखी मग खास दिवस पुन्हा तुम्हाला पाहावा लागेल. तर माझा तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही
लवकरात लवकर मूव्ह ऑन करा आणि ऍक्सेप्ट करून घ्या की आपण थोडा कमीच आहे आपला अभ्यास, आणि आणखी प्रयत्न करा आणि नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन चालू करा. कारण की जेव्हा ट्रान्समिशनचं माझं नाही झालेलं होतं, तर बऱ्यापैकी मग मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीपासून जनरेशनचं नॉन टेक्निकल जे आहे ते प्रिपेअर करणं चालू करून दिलेलं होतं. आणि इकडे पण आपलं जिथं पण मी लॅग करत होतो, म्हणजे माझं रिव्हिजन वगैरे प्रॉपर नव्हतं, ते मी करणं चालू करून दिलं होतं. जनरेशनमध्ये इंग्लिश होता, त्याचं ते कव्हर करणं चालू करून दिलं होतं. आणि मग फॉर्च्युनेटली मग माझं जनरेशनमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. तर तुम्ही ज्या फेजमध्ये आहे त्या फेजमध्ये बऱ्यापैकी लोक गेलेले आहेत. तर जर तुम्ही त्याच्यावरून मूव्ह ऑन कराल तर लवकरच तुमचं नेक्स्ट एक्झाम मध्ये सिलेक्शन होणार आणि पुन्हा ते जे सिच्युएशन आहे तुमच्या पुढे येणार नाही. तर आय होप तुम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटलं असेल. थोडं रिलॅक्स राहा आणि मूव्ह ऑन करा आणि नेक्स्ट एक्झाम मध्ये म्हणजे मॅक्झिमम अभ्यास करावाच लागेल. तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे कुठे ना कुठे तुम्ही लॅग करतच असा. इन केस तुमचं 1-2 मार्क्सनी नाही राहिलं असेल तर मग तुम्ही कुठे ना कुठे लॅग करत आहे ते मान्य करा आणि त्याच्यावर काम करणं चालू करून द्या, जेणेकरून हा जो दिवस आहे ते तुम्हाला पुन्हा पाहावा नाही लागेल. तर हेच होतं या व्हिडिओ पुरतं. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावर जय हिंद, जय महाराष्ट्र.